हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूड हॅवचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा ते बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शूड आणि शूड बी याचा उपयोग केव्हा आणि कसा करतात ते पाहिले, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आपण काय पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये की शूडचा अर्थ काय होतो की पाहिजे असणे किंवा हवे असणे. तर मग आता शूड हॅवचा अर्थ काय होतो की करायला पाहिजे होतं किंवा तुम्ही असायला पाहिजे होतं, अशा अर्थाने सुद्धा शूड हॅवचा उपयोग हा करू शकता. आता करायला पाहिजे होतं म्हणजेच काय की भूतकाळामध्ये एखादी गोष्ट आपण करायला पाहिजे होती पण आपण ती केली नाही आणि आज आपण रिग्रेट करतोय, म्हणजेच आज आपण पश्चाताप करतोय की आपण असं करायला पाहिजे होतं. तर अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतात तेव्हा शूड हॅवचा वापर हा करायचा असतो. तर आता इथे बघा, शूड हॅवचा वापर करायला पाहिजे होतं या अर्थाचं जेव्हा मराठी वाक्य असते, इथे मी काही मराठी वाक्ये लिहिलेली आहेत. तर ह्या मराठी वाक्यांचे आपण शूड हॅवचा उपयोग करून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. त्यासाठी आधी आपण त्याची रचना बघणार आहोत की इंग्रजीमध्ये त्याची रचना कशी येते. तर सर्वात आधी इथे बघा, सब्जेक्ट म्हणजेच करता येणार आहे, त्यानंतर येणार आहे शूड हॅव, त्यानंतर येणार आहे V3 म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजेच वाक्यामध्ये जो काही भाग राहिलेला असेल तो क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर हा घ्यायचा असतो. तर आता इथे बघा, मी फर्स्ट एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. ती मला त्या दिवशी भेटायला पाहिजे होती. बघा, म्हणजे तिने असं करायला पाहिजे होतं, ती भेटायला पाहिजे होती, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. तर मग आता याचं ट्रान्सलेशन आपण या रचनेनुसार करणार आहोत. तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आधी घ्यायचा असतो. कर्ता कोणता आहे तर ती. मग तीसाठी आपण काय वापरत असतो, शी. बघा, शी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, शूड हॅव. शी शूड हॅव. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V3 फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप. मग आता ह्या वाक्यामध्ये क्रियापद आहे भेटायला, म्हणजेच मूळ क्रियापद आहे भेटणे. त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये मीट हा शब्द वापरतो. मग त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे, ते आहे मेट. MET मेट. सी शूड हॅव मेट म्हणजे ती भेटायला पाहिजे होती. कोणाला, इथे ऑब्जेक्टसुद्धा आलेला आहे. कोणाला भेटायला पाहिजे होती इथे दिलेलं आहे मला, म्हणून आपण मलासाठी काय घेणार आहोत, मी. आणि राहिलेलं आहे त्या दिवशी म्हणजेच काय, दॅट डे. बघा, दॅट डे. बघा, सी शूड हॅव मेट मी दॅट डे. ती मला त्या दिवशी भेटायला पाहिजे होती. म्हणजेच आपण इथे भूतकाळामध्ये ही गोष्ट घडून गेलेली आहे पण तिने असं करायला पाहिजे होतं. तर मग त्यासाठी आपण शूड हॅवचा उपयोग करून इथे इंग्रजीमध्ये हे वाक्य तयार केलेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी माझी छत्री घ्यायला हवी होती किंवा मी माझी छत्री घ्यायला पाहिजे होती. म्हणजेच मी असं करायला पाहिजे होतं, अशाच प्रकारचं हे सेंटेन्स आहे, वाक्य आहे. आता एखाद्या वेळेस आपण बाहेर निघालो, पावसाळ्याचे दिवस असले तरच आपण अशा प्रकारचं वाक्य बोलत असो. पावसाळ्याचे दिवस असले, आपण छत्री घेतली नाही आणि पाऊस आला, तर आपण काय म्हणतो की मी माझी छत्री घ्यायला हवी होती. जास्त पाऊस आला, आपण पावसात भिजलो, म्हणजे आपण एक प्रकारे पश्चातापच करत असतो. मग अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपण कशाने लिहिणार आहोत इथे किंवा बोलायचं असते, शूड हॅवचा वापर करून. इथे सुद्धा आपण मग सर्वात आधी काय घेणार आहोत, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे, मी. मीसाठी आपण वापरतो आय. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे करायला पाहिजे होती, घ्यायला हवी होती किंवा घ्यायला पाहिजे होती, त्या अर्थासाठी आपण इथे घेणार आहोत शूड हॅव. बघा, आय शूड हॅव, मी घ्यायला हवी होती. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे की क्रियापद बघायचं आहे, घेणे. घ्यायला म्हणजेच मूळ क्रियापद आहे घेणे, त्यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो. मग त्याचा आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, ते आहे टेकन. आय शूड हॅव टेकन, मी घ्यायला हवी होती. काय घ्यायला हवी होती, माझी छत्री, म्हणून आपण इथे घेणार आहोत माय अम्ब्रेला. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. आय शूड हॅव टेकन माय अम्ब्रेला, मी माझी छत्री घ्यायला हवी होती, म्हणजे एक प्रकारे घेतली नाही, त्याचा पश्चातापच इथे केला जातो आहे. मग अशा प्रकारचं वाक्य तुम्ही शूड हॅवचा उपयोग करून बोलू शकता. आता नेक्स्ट बघा,
आपण जास्त केक खायला नको होता किंवा आपण जास्त केक खायला नको पाहिजे होता. म्हणजे एखाद्या वेळेस जास्त केक खाल्ल्यानंतर त्रास आपल्याला झाला तर आपण काय म्हणतो की मी हे जास्त, किंवा केकऐवजी दुसरी काही वस्तू असेल की ती खायला नको पाहिजे होती, आपण त्रास जर झाला तर म्हणजे एक प्रकारे पश्चाताप होतो आपल्याला मग नंतर. तर अशा प्रकारचं हे वाक्य आहे. मग आता इथे बघा, ता खायला नको पाहिजे होता म्हणजेच हे कोणतं वाक्य झालं? नकारार्थी वाक्य आलेलं आहे. नकार आलेला आहे, ते नको पाहिजे होतं किंवा नको होता. मग आता नकारार्थी वाक्य तयार करताना फक्त आपल्याला तिथे नॉट हा शब्द घालावा लागणार आहे. तो कसा ते बघा. आता स्ट्रक्चर काय आहे? सर्वात आधी करता, करता आहे आपण, त्यासाठी आपण वापरतो वी. बघा, नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? शूड, नंतर फक्त नॉट घ्यायचं आहे. मग आता शूड नॉट असं न म्हणता बोलताना आपण त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म वापरतो, म्हणजे संक्षिप्त रूप वापरतो, ते असते शुडंट. बघा, शूड नॉट ऐवजी शुडंट बोलताना. वी शुडंट हॅव, त्यानंतर घ्यायचं आहे हॅव. बघा, शूड हॅव तर शुडंट हॅव, नकारार्थी वाक्य तयार करताना. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. क्रियापद आहे खायला, म्हणजेच खाणे हे क्रियापद आहे. त्याला खाण्यासाठी आपण ईट हा शब्द वापरतो, त्याचं तिसरं रूप आहे इटन. बघा, वी शुडंट हॅव इटन, आपण खायला नको पाहिजे होतं काय? जास्त केक. म्हणजेच इथे येणार आहे जास्तसाठी सो मच केक. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे शूड हॅवचा उपयोग करून तयार झालेला आहे. किंवा केकऐवजी तुम्ही इथे पाणीपुरी जास्त खाल्ली, तुम्हाला त्रास झाला, तर तुम्ही तेव्हासुद्धा अशा प्रकारचं वाक्य बोलत असाल की आपण जास्त एवढी पाणीपुरी खायला नको पाहिजे होती. तेव्हा मग अशाच प्रकारे फक्त इथे केकऐवजी तुम्ही जे काही खाल्लं असेल ते वापरू शकता. वी शुडंट हॅव इटन सो मच केक. आता अशाच प्रकारचं आता हे पुढे बघा, हे निगेटिव्ह वाक्य झालं, नकारार्थी. आता हा इथे मी प्रश्न आहे, म्हणजे शूड हॅवचा उपयोग करून प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे बोलत असतो. ते इंग्रजीत मग कसे बोलायचे? इथे काय आहे? मी जायला पाहिजे होतं का? बघा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग आता हा प्रश्न तयार करताना तुम्हाला काय करायचं आहे? फक्त सब्जेक्ट आपण सुरुवातीला काय घेतो? कर्ता घेतो, त्यानंतर शूड हॅव घेतो. तर आपल्याला शूड आधी घ्यायचं आहे इथे. बघा, शूड, नंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे मी, त्यासाठी आय. नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव, शूड आय हॅव. आणि आता इथे क्रियापद बघायचं. क्रियापद जायला म्हणजे जाणे, याचंसुद्धा इथे सुद्धा आपण तिसरं रूप वापरणार आहोत, गो, वेंट. आणि तिसरं रूप आहे गॉड. बघा, आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. बघा कसं झालं मग हे वाक्य, शूड आय हॅव गॉन. तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला काय घ्यायचं आहे? शूड घ्यायचं, त्यानंतर कर्ता घ्यायचा, त्यानंतर हॅव घ्यायचं, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. डायरेक्ट शूड हॅव असं नाही घ्यायचं. शूड नंतर आपल्याला कर्ता घ्यायचं आहे आधी, त्यानंतर हॅव घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप मग शेवटी. बघा, आता हा पहिला यूज पाहिला आपण कोणत्या अर्थाचा, की शूड हॅव केव्हा वापरतात? की करायला पाहिजे होतं. म्हणजेच जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होतो की आपण भूतकाळामध्ये ती गोष्ट केली नाही, पण आपल्याला असं वाटते की ती करायला पाहिजे होती, मग तेव्हा आपण शूड हॅवचा उपयोग करून ती वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकतो. आता इथे बघा दुसरा यूज लिहिलेला आहे मी, शूड हॅवचा केव्हा करतात? जवळ असायला पाहिजे, म्हणजेच पजेशन इंग्रजीमध्ये आपण त्याला, म्हणजे च्या जवळ असायला पाहिजे. म्हणजेच कसं बघा, की एखादी गोष्ट माझ्याजवळ आहे किंवा त्याच्याजवळ आहे, किंवा एखादी गोष्ट माझ्याजवळ असायला पाहिजे. बघा, माझ्याजवळ असायला पाहिजे किंवा त्याच्याजवळ असायला पाहिजे, असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हासुद्धा शूड हॅवचा उपयोग करून इंग्रजीत वाक्य ही बोलली जातात. परंतु आता अशा प्रकारची वाक्य जेव्हा असतात तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचं वर्ब म्हणजेच क्रियापदे वापरलं जात नाही. फक्त आपल्याला इथे काय सांगायचं असते? की फक्त कोणाजवळ काहीतरी असायला पाहिजे, बस एवढंच आपल्याला इथे सांगायचं असते. त्यामुळे इथे क्रियापद दिलेलं नसते किंवा क्रियापद आपल्याला वापरायचंच नसते. मग कारण इथे कोणतीही क्रिया झालेली नाही आहे. क्रिया झालेली आहे का? नाही, फक्त काहीतरी जवळ असायला पाहिजे, एवढंच. आता मग अशाच प्रकारचं जवळ असायला पाहिजे या अर्थाची इथे मी काही वाक्य मराठीतून लिहिलेली आहेत, ती आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करू. बघा, आता फर्स्ट सेंटेन्स काय आहे? आपल्याकडे पुरेसे पैसे असायला पाहिजे. बघा,
एखादी गोष्ट आपल्याजवळ असणे त्यासाठी आपण ह्यावचा उपयोग करत असतो. आय हॅव, यू हॅव. तसंच मग असायला पाहिजे म्हणून आपण इथे शूड हॅवचा वापर करणार आहोत. तर बघा आता इथे पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागेल, मग करता आहे आपल्याकडे म्हणून आपण इथे घेणार आहोत वी. नंतर घ्यायचं आहे शूड हॅव. आपल्याकडे असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? राहिलेलं काय आहे? पुरेसे पैसे. पुरेसे म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो इनफ हा शब्द. इनफ मनी. पैसेसाठी आपण वापरतो मनी. बघा, वी शूड हॅव इनफ मनी. आपल्याकडे पुरेसे पैसे असायला पाहिजे. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी नेक्स्ट लिहिलेलं आहे त्याच्याकडे गाडी असायला पाहिजे. बघा, एखादी व्यक्तीला भरपूर असं फिरण्याचं काम असेल, मग अशा वेळेस एखाद्याजवळ गाडी असणं गरजेचं असते. मग आपण काय म्हणतो की त्याच्याकडे गाडी असायला पाहिजे. मग आता हेच वाक्य कसं करणार आपण इंग्रजीमध्ये किंवा बोलणार? तर बघा, इथे सुद्धा सब्जेक्ट कोणता आहे? त्याच्याकडे. त्यासाठी आपण वापरतो ही. नंतर आपल्याला घ्यायचं आहे असायला पाहिजे, म्हणजे त्याजवळ असायला पाहिजे या अर्थाने शूड हॅव. त्याच्याजवळ असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? गाडी. गाडी किंवा बाईक, पण इथे बाईक. किंवा त्याच्याकडे बाईक असायला पाहिजे किंवा गाडी असायला पाहिजे. त्यासाठी आपण काय वापरला इथे? बाईक. ही शूड हॅव ए बाईक. त्याच्याकडे गाडी असायला पाहिजे. तर अशा प्रकारे शूड हॅवचा उपयोग हा करायला पाहिजे होतं या अर्थाने, त्याचप्रमाणे एखाद्याजवळ असायला पाहिजे या अर्थाने, असे दोन प्रकारच्या अर्थाचे शूड हॅवचे आपण उपयोग इथे पाहिलेले आहेत. आता इथे बघा, मी एक नेक्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, वाक्य लिहिलेलं आहे. बघा, तिने मला विचारायला पाहिजे होते. विचारायला पाहिजे होते. तर हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे? की करायला पाहिजे होतं. शूड हॅव जेव्हा आपण वापरतो म्हणजे कारण हे होऊन गेलेलं आहे आणि तिचा एखाद्या व्यक्तीचा निर्णय चुकलेला असेल तर आपण कसं म्हणतो की तिने मला आधी विचारायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं हे वाक्य आहे. तर ते कोणत्या स्ट्रक्चरनुसार येणार आहे? पहिलं आपण जे स्ट्रक्चर पाहिलं त्यानुसार ते येणार आहे. तेव्हा हे जे वाक्य आहे ते शूड हॅवचा उपयोग करून इंग्रजीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करायचं आहे आणि हे ट्रान्सलेशन मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी ते तुमचं ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूड हॅवचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा, दोन प्रकारचे उपयोग पाहिले आणि तो केव्हा आणि कसा करायचा ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.